नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण दुसरा धडा सुरू केला होता आणि त्या दुसऱ्या धड्यातील शेवटचा भाग आपण अभ्यासतोय. तर जो दुसरा धडा होता सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. तर वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया अभ्यासतोय. याच्यामध्ये श्वसन पहिली जीवन प्रक्रिया आणि त्यानंतर शेवटची जीवन प्रक्रिया या धड्यामधली ती पेशी विभाजन प्रक्रिया. तर पाठीमागच्या तासाला आपण पेशी विभाजनाचे प्रकार अभ्यासत होतो. त्यामध्ये सूत्री विभाजन हा प्रकार आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासलेला आहे. सूत्री विभाजन शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडते. सूत्री विभाजनामध्ये काय होतं, जे गुणसूत्र आहेत त्या गुणसूत्रांची संख्या कायम राखली जाते. म्हणजे मानवामध्ये जर 46 गुणसूत्र असतील आणि त्या 46 गुणसूत्र असलेल्या पेशीचं विभाजन होऊन दुसरी पेशी जर तयार झाली तर त्या पेशीमध्ये सुद्धा 46च गुणसूत्रे असतात. आज आपण जो अर्धगुणसूत्री विभाजन हा पेशी विभाजनाचा दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत. तर याच्यामध्ये काय होतं, तर गुणसूत्रांची संख्या निम्मी केली जाते आणि हे जे अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जनन पेशी अवलंबतात. आता इथं पहा, हे अर्धसूत्री विभाजन आहे. तर हे जे अर्धसूत्री विभाजन आहे हे 2 टप्प्यामध्ये पूर्ण होतं. पहा किती टप्प्यामध्ये, 2 टप्प्यामध्ये. तर पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं, तर अर्धसूत्री विभाजन भाग 1 असतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं, तर 2 संचामध्ये वगैरे ते विभागून नंतर 4 पेशी त्याच्यात तयार होतात. तर सुरुवातीला आपण काय अभ्यासणार आहोत, अर्धसूत्री किंवा अर्धगुणसूत्री विभाजन. आता याच्यामध्ये काय होतं पहा, तर भाग 1 मध्ये अर्धसूत्री विभाजन भाग 1 आता आपण अभ्यासतोय. तर इथं काही आकृती आहेत पाया, 1 2 3 आणि 4. तर इथं काय सांगितलेलं आहे, तर जी काही सजातीय गुणसूत्र आहेत त्यांच्यामध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुन्हा संयोग होतो. आता इथं बघा, हे एक पेशी आहे. आता या पेशीमध्ये 2 गुणसूत्र आहेत. हे एक गुणसूत्र कर्सरच्या सहाय्याने दाखवतोय आणि हे एक दुसरं गुणसूत्र आहे. हे निळ्या रंगाचं एक आहे आणि हे लाल रंगाचं. अशी ही 2 गुणसूत्रे या पेशीमध्ये आहेत. आता काय होतं, तर पेशी विभाजनाची प्रक्रिया आपण अभ्यासलेली आहे. पूर्वावस्था, मध्यावस्था. मध्यावस्थेमध्ये ते काय होतात, तर हे विषुववृत्तीय प्रतलाला असे समांतर येतात. हे वरती आणि खाली आहे ना, तर हे मध्ये असे येतात इथं आणि एकमेकांना चिकटतात. आता चिकटल्यानंतर काय झाले बघा, तर इथं ही एक गुणसूत्राची एक भुजा आहे आणि हे गुणसूत्राचे भुजा आहे. यांच्यामध्ये काय झालेलं आहे, तर क्रॉसिंग झालेलं आहे. असं क्रॉसिंग इथंही तसंच झालेलं आहे, निळा आणि लाल. म्हणजे याच्यामुळं काय होतं, तर या ठिकाणी जेनेटिक रिकॉम्बिनेशन ही प्रक्रिया होते. आणि कॉम्बिनेशन पण पुन्हा रिकॉम्बिनेशन, असं हे जनुकीय रिकॉम्बिनेशन इथं झालेलं आहे. म्हणजे जनुकीय पुनःसंयोग, जनुकीय विचरण झालेलं आहे. जनुकामध्ये काय झालेलं आहे, विचरण झालेलं आहे. बरोबर. आता आपल्याला माहीत आहे की जी सूत्री विभाजन आपण पाहिलेलं आहे पेशीचं, त्या सगळ्या प्रक्रिया, हे पण विभाजन आहे. म्हणजे प्रक्रिया सगळ्यांमध्ये सारख्याच असतात, वेगळ्या काही प्रक्रिया होत नाहीत.
आता ही जी काही गुणसूत्र आहेत अशी मध्य प्रतलाला, अशी विषुववृत्तीय प्रतलाला समांतर आलेले आहेत. त्यानंतर याच्या आणि याच्या भुजांनी एकमेकाला छेदलेलं आहे. त्यानंतर हे आणि हे काय आहे, ताराकेंद्र. कर्सरच्या साहाय्याने दाखवते पहा. हे आणि हे काय आहे, ताराकेंद्र आहे. हे ताराकेंद्र यांच्या गुणसूत्र बिंदूंना असं जोडलं जातं धाग्यांनी, आणि हे धागे काय करतात, या गुणसूत्राला इकडं असं ओढतात आणि हा धागा या गुणसूत्राला इकडं ओढतो. पण इथं जी असणारी गुणसूत्र आहेत ती वेगळी आहेत आणि इथं जी असणारी गुणसूत्र आहेत ती वेगळी आहेत. आता वेगळी झालेली आहेत का, तर इथं निळ्या भुजामध्ये थोडासा लाल रंग आहे आणि लाल भुजामध्ये थोडासा निळा रंग आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, तर जनुकीय संयोग झालेला आहे, पुन्हा संयोग झालेला आहे, बदल झालेले आहेत. ही गुणसूत्र आता यासारखी नाहीत. याला म्हणायचं जनुकीय पुनःसंयोग किंवा जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालेलं आहे. आता नंतर ती जी सजातीय गुणसूत्र आहेत, हे गुणसूत्र आणि हे गुणसूत्र, बरोबर. तर ही जी काही सजातीय गुणसूत्र आहेत ती पुढं इथं 2 संचामध्ये काय केली जातात, विभागली जातात. पहा इथं बघा, हे एकत्रितच एकाच पेशीत आहेत ही गुणसूत्र. पुढं त्याचे किती भाग होत आहेत, हे 2 भागात विभागलेली आहेत, बरोबर. तर इथं ही 2 गुणसूत्र आहेत, त्यांची विभागणी झाली. आता विभागणी होताना याच्यामध्ये बदल एवढाच होतो की इथं जी तयार झालेल्या 2 पेशी आहेत ना, एकगुणी पेशी म्हणजे याच्यामध्ये एक गुणसूत्र आहे, याच्यामध्ये पण एकच गुणसूत्र आहे. म्हणजे ही एक पेशी 2 संचामध्ये विभागली आणि त्यापासून 2 एकगुणी पेशी तयार झाल्या. हे बघा, ही याच्यात एकच गुणसूत्र आहे आणि ही दुसरी, या 2 एकगुणी पेशी तयार झालेल्या आहेत. आता हा झाला अर्धसूत्री विभाजनाचा पहिला टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं, एका पेशीच्या 2 पेशी तयार होतात. आता इथं 2 आहेत म्हणजे इथं 46 गुणसूत्र असतात. मानवाच्या बाबतीत किती, 46. पण इथं आता एकच गुणसूत्र आहे आणि इथं एक गुणसूत्र आहे, म्हणजे हे 23. याच्यामध्ये 23 गुणसूत्र आहेत या पेशीमध्ये आणि या पेशीमध्ये 23 गुणसूत्र आहेत. म्हणजे या एकगुणी पेशी आहेत, म्हणजे याच्यात एकच गुणसूत्र आहे, याच्यात 2 गुणसूत्र आहेत, 2 गुणसूत्र. पण हिच्यात एकच गुणसूत्र आहे, हिच्यात पण एकच गुणसूत्र आहे. म्हणून यांना म्हणायचं एकगुणी पेशी. पाहितं 2 संचामध्ये ही पेशी 2 संचामध्ये विभागली आणि 2 एकगुणी पेशी काय झाल्या, तयार झाल्या. आता पुढच्या स्लाइडमध्ये पाहतोय आपण. पहा, हा अर्धसूत्री विभाजनाचा हा दुसरा टप्पा आहे किंवा दुसरा भाग आहे. आता याच्यामध्ये काय असतं, तर हा सूत्री विभाजनासारखाच असतो. सूत्री विभाजन आपण अभ्यासलेलं आहे. त्याच्यामध्ये पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. सेम तसंच इथं पण होतं. आता बघा, इथं सुरुवातीला भाग 1 मध्ये तयार झालेल्या 2 एकगुणी पेशी. बघा इथं भाग 1 मध्ये अशा 2, ही एक गुणी पेशी आणि ही दुसरी एकगुणी पेशी, अशा 2 एकगुणी पेशी काय झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत. आणि नंतर काय होतं, तर बघा इथं हे ताराकेंद्र, हे ताराकेंद्र, यांना काय करतं, असं ओढतं. काय करतं, हे इकडे याला खेचतं आणि इकडे याला खेचतं, बरोबर. आणि त्यापासून आता ह्या 4 एकगुणी पेशी तयार झालेल्या आहेत. किती झाल्या, 2च्या 4. म्हणजे दुसऱ्या टप्पा जो आहे अर्धसूत्री विभाजनाचा, तो सूत्री विभाजनासारखाच आहे. त्यामध्ये काय होतं, तर ज्या पहिल्या 2 पेशी तयार झालेल्या आहेत, या 2 पेशीपासून नंतर काय होतात, 4 पेशी तयार होतात. हे बघा, इथे गुणसूत्र, हे गुणसूत्र, हे गुणसूत्र, इकडं ओढलं जातं, हे इकडं ओढलं जातं, हे इकडं आणि इकडं. आता यापासून किती तयार झाल्या, 4 एकगुणी पेशी तयार होतात. परंतु या
ज्या तयार झालेल्या आहेत 4 एकगुणी पेशी, तर या त्यांच्या जनक पेशीपेक्षा, म्हणजे ज्यांचा जन्म ज्याच्यापासून झालेला आहे त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळ्या होत्या. असं जनक पेशीमध्ये एक लाल आणि एक निळी होती. पण इथं कसं आहे पहा, एक लाल आहे, एक निळी आहे. इथं निळी आणि थोडासा भाग लाल आहे, लाल आणि थोडासा भाग निळा आहे. म्हणजे या ज्या काही 4 पेशी तयार झालेल्या आहेत, या 4ही पेशी एकमेकांपेक्षा वेगळे असतात. तर अर्धसूत्री विभाजनामध्ये काय होतं, तर 2 टप्पे असतात किंवा 2 भाग असतात. पहिल्या भागामध्ये काय होतं, तर एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात आणि दुसऱ्या भागामध्ये काय होतं, तर 2 पेशीपासून 4 पेशी तयार होतात. आणि ज्या तयार झालेल्या 4 पेशी असतात त्या त्यांच्याची काही जनक पेशी आहे. आता यांचा ज्यांच्यापासून जन्म झालेला आहे, ज्या पेशीपासून, त्या पेशीपेक्षा आणि एकमेकांपेक्षा वेगळे असतात. तर जनक पेशीपेक्षा पण या वेगळ्या आहेत आणि एकमेकांपेक्षा पण या वेगळ्या आहेत. आता इथे मी दाखवले पहा, तर हे मियोसिस म्हणजेच काय, अर्धसूत्री विभाजन. आता याच्यामध्ये हे बघा गुणसूत्र आहेत, हे 2 आहेत, बरोबर, 2 आहेत. आणि त्यानंतर हे पण 2च आहेत. का, तर याच्यापासूनच हे तयार, हे सारखंच आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याजवळ विज्ञानाची 4 पुस्तकं आहेत. किती, 4 पुस्तकं. मी विचारलं की तुम्हाला तुमच्याजवळ किती विषयाची पुस्तकं आहेत, काय, किती विषयाची पुस्तकं आहेत, तुम्ही किती सांगणार, एकाच विषयाच्या सांगणार. का, तर ती सारखीच आहेत. तसं इथं हे आणि हे सारखंच आहे, हे आणि हे सारखंच आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतात, 46 गुणसूत्र इथं दाखवले पण किती असतात, 46 गुणसूत्र. आणि मियोसिस इथं फर्स्ट लिहिलेलं आहे. म्हणजे जो काय अर्धसूत्री विभाजनाचा पहिला भाग आहे त्याच्यामध्ये काय होतं, तर ही एक पेशी आहे जिच्यामध्ये 46 गुणसूत्र आहेत. 2 म्हटलं की 46, ती विभागली जाऊन इथं हे एक गुणसूत्र आलेलं आहे आणि हे एक गुणसूत्र आले. इथं 46 गुणसूत्र आहेत. इथं किती गुणसूत्र आहेत, 23. इथं किती गुणसूत्र आहेत, 23. इथं दाखवले पहा, ही 46 का, 1 आणि 2 म्हणून 46. आता इथं एकच आहे म्हणून 46च्या निम्मी किती आली, इथं 23. इथं पण एकच आहे, 46च्या निम्मी 23. म्हणजे जी काय अर्धसूत्री विभाजन आहे, गुणसूत्र अर्धी झाली बघा. इथं किती होती, 2, इथं 1, इथं 1, बरोबर. हे पहिल्या भागामध्ये झालं अर्धसूत्री विभाजनाच्या. दुसऱ्या भागामध्ये काय होते पहा, आता इथं किती आहे, 23, बरोबर. आता ही विभागली जातात, हे आणि हे. म्हणजे हे लाल इकडं गेलं आणि हे निळसर इकडं आलं, बरोबर. आता इथं सुद्धा 23 गुणसूत्र आहेत आणि इथं सुद्धा 23 गुणसूत्र आहे, इथं सुद्धा 23 गुणसूत्रच. का, तर गुणसूत्र बिंदू जर एक असेल तर त्याला आपण एकच गुणसूत्र म्हणतो. इथं गुणसूत्र बिंदू किती आहे, 1. इथं गुणसूत्र बिंदू किती आहे, 1. म्हणून हे आणि हे सुद्धा 1 आहे. ह्याचं जरी अर्ध झालं तरी अर्ध म्हणायचं नाही. इथं गुणसूत्र बिंदू किती आहे, पांढरा आणि लाल, 2 म्हणून 46. इथं किती आहे, 1 म्हणून 23. इथं किती आहे, 1 म्हणून 23. इथं 1, 23. इथं 1, 23. इथं 1, 23. म्हणजे या 23 पासून पुन्हा 23 तयार होणं, हा जो काही भाग आहे अर्धसूत्री विभाजनाचा, याला म्हणायचं भाग 2. आणि याच्यामध्ये ही अर्धी गुणसूत्र केली जातात. अर्धी म्हणजे पुन्हा ते एकच तयार होतं. तर इथं बघा या स्लाईडच्या माध्यमातून, आता ही जनक पेशी आहे बघा. आता हे कसे एकमेकांना जोडले, हे रिकॉम्बिनेशन झालं, याच्यापासून 2 तयार झाले, बरोबर. आता 2पासून पुन्हा किती तयार होणार, हे बघा, हे बघा 4 पेशी तयार झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या. पुन्हा हे GIF आहे, नीट लक्ष द्या. ही जनक पेशी, यांच्यात संयोग झाला बघा, हे लाल इथं निळं आलेलं आहे. त्यानंतर हे दोघं परत वेगळं होणार, म्हणजे 2च्या 4 पेशी होणार होता. हे बघा, या 4 पेशी अशा तयार झालेल्या आहेत.
तर अर्धसूत्री विभाजनाचे 2 भाग, हा पहिला भाग बघा. पहिल्या भागामध्ये एकाच्या 2 झाल्या. आणि हा दुसरा भाग, 2च्या 4 झाल्या. आता ही जनक पेशी कशी आहे बघा, निळी आणि लाल पूर्ण आहे. त्यानंतर त्यापासून तयार होणारे आता 2 कशा आहेत बघा, इथं लाल आहे, हे निळे, हे दोन्ही वेगळे आहेत बरोबर. आणि त्यानंतर आता 2च्या 4 तयार होणार आहेत बघा, हे पूर्ण वेगळ्या आहेत. तर तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि याच्यावरती आधारित असलेली प्रश्न उत्तरं वहीमध्ये लिहून काढा.